आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत सत्र न्यायालयाच्या भव्य इमारतीला निधीचा अडसर, तरीही बांधकामाला वेग। 31 कोटी मंजूर, आतापर्यंत केवळ 2 कोटी 5 लाख निधी उपलब्ध। 60 कामगारांकडून बांधकाम जोमात। जतकरांच्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेतील सत्र न्यायालयाच्या भव्य इमारतीचे काम 2.5 वर्षापासून सुरू आहे। शासनाने 31 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी आतापर्यंत केवळ 2 कोटी 5 लाख रुपये उपलब्ध झाल्याने कामाला निधीचा अडसर निर्माण झाला आहे। मात्र उपलब्ध परिस्थितीतही ठेकेदाराने काम सुरू ठेवत सध्या सुमारे 60 कामगारांच्या माध्यमातून बांधकामाला वेग दिला आहे। जत वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट शिवशंकर खटावे यांनी पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून प्रकल्पासाठी भरीव निधी करून द्यावा अशी मागणी केली आहे। राजे रामराव महाविद्यालयाच्या रस्त्यालगत पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ आरक्षित जागेवर 3 मजली न्यायालयीन इमारत उभारण्यात येत आहे। मोहिते अँड सन्स या संस्थेकडे बांधकामाची जबाबदारी असून तळमजल्याचे सुमारे 4 कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले आहे। येत्या 2-3 महिन्यात पहिल्या मजल्याचा स्लॅब टाकण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले। नव्या इमारतीत 5 न्यायाधीशांसाठी स्वतंत्र न्यायालय कक्ष, महिला व पुरुष वकिलांसाठी स्वतंत्र बार रूम, कॉन्फरन्स हॉल, लोक अदालत हॉल तसेच कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कार्यालयासह आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत। निधी अभावी जतकरांचे स्वप्न लांबू नये। सत्र न्यायालयाची इमारत ही केवळ वस्तू नसून नागरिकांच्या न्याय हक्काशी संबंधित महत्त्वाची गरज आहे। मंजूर निधी वेळेत उपलब्ध झाल्यास कामाला मोठी गती मिळेल असे ॲडव्होकेट शिवशंकर खटावे यांनी सांगितले। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।